नारायण नारायण. प्रणाम श्री गणेश. मुनिवर, आपली आख्याना आधीच भेट झाली. होय, आज आख्याना आधीच आपली भेट झाली म्हणजे आज नक्कीच काहीतरी चांगले होणार अशी आशा आहे. म्हणजे मातेला किंवा बाणाईला काही करणार की काय? नारायण नारायण. आता ते मी कसे सांगणार श्री गणेश. परंतु आता आपल्या बोलण्यातून असे काही घडू शकेल असे मलाही वाटू लागले आहे. खरे तर असे काही घडले तर त्याचा सर्वांना आनंदच होईल हे सत्य आहे. खरे तर या आख्यानातून श्री म्हाळसा देवी आणि बानू यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण व्हावे हे प्रयोजन आहेच. परंतु माता बाणाईचा स्वीकार करेल हे कठीण दिसते आहे. होय श्री गणेश. त्यांच्यातला ताण अजून वाढायला नको. देवी गंगा यांनाही एका क्षणी श्री पार्वती देवींनी स्वीकारले होते. या आख्यानातून श्री म्हाळसा देवींनी तसा संकेत घ्यावा आणि बाणाईचा स्वीकार करावा हे प्रयोजन आहेच. होय मुनिवर. श्री गणेश, आजच्या आख्यानात श्री पार्वती देवींनी देवी गंगा यांना दुसरे स्थान मिळावे म्हणून आग्रह धरला हे कळेल. त्यासाठी सहाय्य कसे झाले ते देखील कळेल. होय, म्हणजे आता या पार्श्वभूमीवर श्री म्हाळसा देवी बाणाईचा स्वीकार करायचा विचार करतील. आता ते आख्यानातच कळेल आपल्याला मुनिवर. तुम्ही कसल्या विचारात आहात का? नाही, विशेष काही नाही. आख्यानाला जायला उशीर होत होता म्हणून मी आले. काय झालं? म्हाळसा आख्यानाला प्रारंभ होईल. पुन्हा नव्याने काही गोष्टी कळतील, नवे संकेत मिळतील आणि ही उत्सुकता तुझ्या मुखावर मला स्पष्टपणे दिसत आहे. हो, आहेच मी उत्सुक. सत्य कळण्यासाठी मलाच प्रयत्नशील राहावं लागणार आहे. म्हाळसा, जर हे तू स्वतः ठरवलंस तर हे क्षणार्धात संपू शकेल. मी त्या बानूचा स्वतःहून कधीही स्वीकार करणार नाही. हे श्री महादेव, गंगा, गंगा काय झालं? गंगा, तुझ्या मनात जे काही आहे ते निसंकोचपणे सांग. महादेव, भगीरथाने त्याच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून माझे आवाहन केले. त्याने तुमची प्रार्थना केली आणि तुम्ही प्रसन्न झालात. आणि त्याच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून मला आवाहन केले. होय, ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी तसे घडणे आवश्यक होते. परंतु महादेव, ही गोष्ट पार्वतीला आवडलेली नाही. होय, कारण काळाच्या ओघात तसं घडणं आवश्यक होतं. हो, पण तुम्ही मला तुमच्या जटांमध्ये स्थान दिलं हे पार्वतीला आवडलेलं नाही. आणि त्यामुळे पार्वतीचा होणारा त्रास मला दिसतो आहे. यावर काय मार्ग आहे महादेव? गंगा, ह्यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे तिने तुझा स्वीकार करणे. पण हे कसं शक्य होणार? तिचा राग कसा जाणार? मला नाही वाटत हे शक्य होईल. पार्वती, खरे तर मला तुमच्याशी बोलायचे होते, पण
ह्या क्षणी देखील तू बोलू शकतेस. मला आता ते बोलणे योग्य वाटत नाही. श्री महादेव, माझ्या मनात जे शल्य होतं ते मी तुम्हाला सांगितलं. आता मला आज्ञा असावी. येते मी. पार्वती, तू अशी अस्वस्थ का आहेस? ती इथे नसली तरी मला तिचे अस्तित्व सतत जाणवते. सतत. स्वामी, मी तुम्हाला या आधीही म्हणाले आहे, तुम्ही गंगेला तुमच्या जटांमध्ये जे स्थान दिले आहे ते मला मुळीच आवडलेले नाही. तिला दुसरीकडे स्थान द्यावे स्वामी. पार्वती, परंतु मी तिला तसे वचन दिले आहे. आणि माझा त्रास त्याचे काय, ते तुम्हाला दिसत नाही का? पार्वती, तू ह्याचा त्रास करून घेऊ नये असं मला वाटतं. तू ह्या सत्याचा स्वीकार कर. ते कदापि शक्य नाही. ती माझ्या समोर तुमच्या मस्तकावर तुमच्या जटांमध्ये विराजमान आहे, हे मी कसे काय स्वीकार करायचे स्वामी? हे कधीच शक्य होणार नाही. परंतु पार्वती, जोपर्यंत तू हे स्वीकारत नाहीस तोपर्यंत तुला हा त्रास होत राहील. मग तुम्हीच यावर काहीतरी मार्ग काढावात. तिला या कैलासापासून दूर स्थान द्यावेत. तोवर असे होत नाही तोवर माझ्या मनाला स्वस्थता लाभणार नाही. पार्वती, तुझ्या मनात का क्रोध आहे हे मला कळत नाही असे नाही. गंगेचे भवितव्य माझ्याशी जोडले जाणार हे सत्य आता वास्तवात येत आहे आणि तुला त्याचाच त्रास होत आहे. आणि त्यात काही अयोग्य आहे असे मला वाटत नाही. हा त्रास कोणालाही झालाच असता. पार्वती, काही गोष्टी ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी घडणं हे अत्यंत आवश्यक असतं. ह्याचा तू विचार कर. ह्या भूतलावर गंगेच्या अवतरणाने ह्या भूतलावरील लोकांना पुण्य मिळणार आहे, त्यांचे पापक्षालन होणार आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा पार्वती, तू ह्याचा स्वीकार करावा असं मला वाटतं. आणि मी हे कधीही स्वीकारणार नाही हे तुम्हाला चांगलेच ज्ञात आहे स्वामी. त्या गंगेच्या मनात तुमच्याविषयी प्रेमभावना होती. तिला तुमच्याशी विवाह करायचा होता. हे सगळे मी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी मी ते विसरू नाही शकणार. आता यावर मलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल असे दिसते आहे. पार्वती, तुझ्या मनात नेमके काय आहे? एकच गोष्ट, तिला या कैलासापासून दूर स्थान द्यावेत. अन्यथा मलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. नारायण नारायण. श्री पार्वती देवींच्या मनातला राग हा सर्वांनाच कळत होता. श्री गणेश यांनी सोडलेली गाय ही गौतम ऋषींच्या आश्रमातील शेतात फिरू लागली आणि त्या गायीला हुसकावून लावण्याच्या त्या प्रयत्नातच ती गाय मूर्छित होऊन त्या स्थळी पडली. त्यातून काय मार्ग काढला असावा हे ऐकण्याची मला उत्सुकता आहे. कारण त्यावरच पार्वती देवी कैलास सोडून जाणार की नाही हे ठरणार होतं.